गेल्या 7 दिवसापासून गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांग नागरिकांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला। सरकारतर्फे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी पुढील 15 दिवसात उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे। तसेच थकीत कर्जदारांच्या विरोधात सक्तीची वसुली तातडीने थांबवण्यात येणार आहे। दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यासाठी येत्या 30 जून रोजी सादर होणाऱ्या पुरवणी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद केली जाणार असल्याचंही त्यांनी पत्रकात म्हटलंय। मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे आमदार बच्चू कडू यांनी उपोषण स्थगित केले। मात्र आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा त्यांनी यावेळी दिला। मान दुखी, मनके दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी, टाच दुखी, कंबर दुखी, हातापायांना मुंग्या येणे, सूज, संधिवात, मणक्यातील कॅप हे सर्व आता दूर करा आयुर्वेदिक मार्गाने। समर्थ सक्सेस ऑर्थो पावडर आणि विटामिक्स कॅप्सूलच्या संगमाने 100% आयुर्वेदिक अन्नपूरक औषध, कोणताही साइड इफेक्ट नाही। सांगितल्या पद्धतीने आणि पथ्य पाळल्यास 5 ते 7 दिवसातच आराम। संपूर्ण भारतात कुरिअर सेवा उपलब्ध। तर मग आज संपर्क करा 9168507286 वर। कोल्हापूर आणि आसपासच्या भागासाठी डिस्ट्रीब्युटर नेमणे। तर मग संधीचं सोनं करा। समर्थ सक्सेस ऑर्थो पावडर, विश्वासार्हता आणि परिणाम यांचा अनोखा मिलाफ।